हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे गावाकडचा. तर गावाकडं सहज असा काढला होता. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, गावाकडे गेले की मला व्हिडिओ काढायला अजिबातच जमत नाही. तर मग गावाकडं गेले की व्हिडिओ काढणं जमतच नाही. मग कुठं काही हे होतच नाही, लक्ष राहतच नाही. आणि नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं मग खूप असं नकोच वाटतंय मग काढायला. तर मग इथं ताई काढत होती गावरान तूप. तर मग म्हटलं चला व्हिडिओ काढून घ्या. नंतर ती बनवत होती, तर मग माझ्या लक्षात आलं, अरे म्हटलं चला व्हिडिओ तरी काढून घ्यावं. तर मग तोच मग व्हिडिओ मी काढून घेतला आणि तोच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मग इथं ताईनं अगोदरच इथं 8 दिवसाच्या साई जमा करून ठेवली होती. आणि गावाकडं कसं दूध असतं त्यामुळं भरपूर सारं, आणि हे घरच्या गाईचं आहे. घरच्या गाईचं दूध होतं. तर तिने 8 दिवस अगोदर साई जमा करून ठेवली. आणि त्यानंतर मग तिला हे केलं आणि कढईमध्ये ठेवून मग त्याला मस्त असं हे करून घेतलं आहे. जोपर्यंत तेल तूप वेगळं होत नाही तोपर्यंत त्याला एकदम असं हलवून घेतलं होतं तिने. आणि मग त्यानंतर हिने कापडाने गाळून घेत होती. तर कापडाने गाळून घेतलं की थोडंसं म्हणजे थोडंसं तुम्हाला वेगळं वाटत असेल की कापडाने कसं गाळतात. पण कापडाने जेव्हा आपण गाळतो ना तेव्हा त्यातली घाण म्हणजे अजिबात राहत नाही, पूर्णपणे एकदम स्वच्छ असं तूप इथं तयार होऊन जातं. तर इथं थोडीशी पद्धत वेगळी वाटते आहे. आता बरेच काही लोक म्हणतील की कापडानं कोण गाळत असतं का, असं तसं. पण असं काही नाही आहे की कापडाने एकदम मस्त असं गाळलं जातं. घाण थोडीशी पण अशी जात नाही. आणि चाळणीनं पण होतं, पण चाळणीला किती केला की बारीक छेद असतातच. तर त्यातून थोडी थोडी तरी घाण जाते. तर मग इथं ताई आहे ना कापडानेच गाळत होती. तर ती मला बोलत होती व्हिडिओ काढू नको काढू नको. तर पण मी म्हटलं चल काय नाही होत, काढते. आणि तिला वाटलं नव्हतं की मी टाकन म्हणून, पण म्हटलं चला थोडंसं शेअर करावं तुमच्यासोबत. आणि तुम्ही बघू शकता फायनली कसलं मस्त असं तूप इथं बनवून तयार आहेत. आणि एकदम अर्ध्या वाटी साईजच खूप सारं असं झालं होतं. आणि मग मस्तपैकी तिने इथं गाळून घेतलं. आणि त्यानंतर ते गरम असल्यामुळं ते निघत नव्हतं. आणि मग ती सांडशीच्या मदतीनं मग हे करत होती. आणि साईडला तुम्ही बघू शकता तिने वड्या बनवल्या होत्या. तर वड्या खूप छान बनवल्या होत्या गावाकडची. तर ती पण रेसिपी मी काढणार होते, पण ते पण लक्षात राहिलंच नाही, लक्षातून गेलं. आणि ही आहेत माझी ताई. तर मी नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा गावाला गेले तर मग मी तुम्हाला सगळ्यांना दाखवेन माझी ताई, माझी फॅमिली. तर आता ही माझी ताई आहे आणि मस्तपैकी तिने इथं तूप काढत आहे. तर बघू शकता फायनली असं मस्तपैकी तूप. आणि मला पण एक डबा भरून तूप दिलं होतं ताईनं. तर चला आजचा व्हिडिओ एवढाच. आवडला तर लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.